प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे। आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ करण्यात आली। नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर इतका झालाय। देशातील प्रमुख शहरांमध्येही इंधन दरांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे। मुंबई, कोलकाता, जयपूर, पटना आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये पेट्रोलचे दर 110 रुपयांच्या पुढे गेले आहे। डिझेलच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली असून अनेक शहरांमध्ये दर 100 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे। पद्म पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी 66 जणांना गौरवण्यात येईल। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित असतील। यावेळी 2 जणांना पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येतील। राज्यातून 15 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे। यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलंय। फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर $1.30 खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च $1.09 होता असं यात म्हटलंय। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। चंद्रपूर जिल्ह्यात 4 महिलांना ठार करणाऱ्या वाघिणीला अखेर वनविभागानं जेरबंद केलाय। सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात शनिवारी संध्याकाळी विशेष पथकानं T2 या वाघिणीला भूल देऊन पकडलं। व्यापक शोध मोहीम, कॅमेरा ट्रॅप आणि ATPFच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली। परिसरात वाघिणीचे बछडे आढळले नसून त्यांचा स्वतंत्र शोध घेण्यात येणार आहे। अमरावती जिल्ह्यातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या 2022 मधील कार्यकारी परिषदेची निवडणूक अवैध ठरवत धर्मदाय आयुक्त राजेश इंगोले यांनी बदल अर्ज खारिज केला असून नव्यानं निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे। तसंच नवीन निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी नियुक्त करून 30 दिवसात मतदार यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।